अतिदूरात् सामीप्यात् दिन्द्रियघातान् मनोनवस्थानात् सौक्ष्म्यात् व्यवधानादविभवात् समानाभिहाराच्च अतिदूरात् सामीप्यात् दिन्द्रियघातान् मनोनवस्थानात् सौक्ष्म्यात् व्यवधानादभिभवात् समानाभिहाराच्च अतिदूरात् सामीप्यादिन्द्रियघातान् मनोनवस्थानात् सौक्ष्म्याद् व्यवधानादभिभवात् समानाभिहाराच्च अतिदूरात् सामीप्यादिन्द्रियघातान् मनोनवस्थानात् सौक्ष्म्याद् व्यवधानादभिभवात् समानाभिहाराच्च अतिदूरात् सामीप्यादिन्द्रियघातान् मनोनवस्थानात् सौक्ष्म्याद् व्यवधानादभिभवात् समानाभिहाराच्च अतिदूरात् सामीप्यात् इंद्रियघातात् मनोनवस्थानात् सौक्ष्म्यात् व्यवधानात् अभिभवात् समानाभिहारात् च। या कारिकेमध्ये प्रधान किंवा पुरुष यांचं प्रत्यक्ष का होत नाही याची कारण दिलेली आहेत. पूर्वपक्षी म्हणाला होता की प्रधान आणि पुरुष हे अव्यक्त आहेत आणि यांचं ज्ञान होण्यासाठी सामान्यतोदृष्ट अनुमान लागतं असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं म्हणजे सांख्यकारांचं. पूर्वपक्षी म्हणतो की प्रत्यक्ष प्रमाणाने प्रकृती पुरुषाचं ज्ञान होत नाही, म्हणून प्रकृती पुरुषाच्या अभावाचं ज्ञान होतं आणि मग त्यांचा अभाव निश्चित होईल. मग प्रत्यक्ष प्रमाणाने जर प्रकृती पुरुषाचा अभावच झाला तर मग सामान्यतोदृष्ट अनुमानाने तरी त्या प्रकृती पुरुषाची सिद्धी कशी होणार असा प्रश्न आहे पूर्वपक्षाचा. तर त्याला आता उत्तर हे द्यायचं आहे की प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान कोणत्या कोणत्या गोष्टीचं होत नसतं. त्याला एकच अवच्छेदक नाही की प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान नाही झालं की तो पदार्थ अभावरूपच असतो असं मानता येत नाही. अशी बरीचशी पदार्थ असतात की त्यांचं ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही पण ती पदार्थ अस्तित्वात आहेत. अशी बरीचशी आहेत. मग कोणत्या कारणाने त्यांचं ज्ञान होत नाही तर ही 8 कारणं सांगितलेत आणि वाचस्पती मिश्रांनी आणखी एक कारण टीकेमध्ये सांगितलंय. असं एकंदरीत 9 कारण आहेत. या अशा अनेक कारणांनी 9 कारणांनी त्या पदार्थाचं प्रत्यक्ष होऊ शकत नाही. मग तो पदार्थच नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याला काय म्हणायचंय? प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत नाही म्हणून मग प्रकृती पुरुषाचा अभावच, म्हणजे ज्याचा अभाव असतो. उदाहरणार्थ वंध्यापुत्र, त्यानं उदाहरण दिलं होतं, कालच पाहिलंय आपण. वंध्यापुत्र, शशशृंग, आकाशपुष्प वगैरे अत्यंताभावाचे पदार्थ, त्यांचं ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने होतं का? नाही. का? त्यांचा अभाव आहे म्हणून. त्यांचा अभावच आहे म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत नाही आणि ज्ञान होत नाही म्हणून ते पदार्थच नाहीत असं आपण निश्चित करतो. त्या पूर्व पक्षाला आता ग्रंथकारांना हे समजून सांगायचंय की बाबा पदार्थाचा अभाव असला अभाव आहे म्हणून तो पदार्थ प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही हे एकच कारण नाही. हे एक कारण आहे, नाही असं नाही. वंद्यापुत्राचा अभावच आहे ना म्हणून प्रत्यक्ष होत नाही. अभावात
अत्यंताभावात, हे एक कारणच आहेच आहे. जो पदार्थच नसतो त्याचं प्रत्यक्ष होत नसतं. पण हे एकच कारण नाही ना. प्रत्यक्ष न होण्यासाठी पदार्थाचा अत्यंताभावच असला पाहिजे असं एकच कारण नाही. ही 9 कारण आहेत. ह्या 9 कारणांनी पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. ती कोणती कोणती कारण आहेत? तर आता बघा, कारिकेमध्ये 8 कारणं सांगितलीत. एखादा पदार्थ आहे म्हटले, आहे तो, पण कुठे आहे? अतिदूरात, म्हणजे अत्यंत दूर आहे, आणि त्यामुळे त्या पदार्थाचं प्रत्यक्ष आपल्याला होत नाही. अतिदूरात प्रत्यक्षम न भवते असा अर्थ घ्यायचा. समजतंय ना? अतिदूरात हा हेतू आहे. अत्यंत दूर आहे एखादा पदार्थ. समजा अमेरिकेमध्ये आहे, इथून अत्यंत दूर म्हटलं ना, मग 7 समुद्राच्या पलीकडचा पदार्थ आहे, अत्यंत दूर आहे, त्याचं प्रत्यक्ष होईल का इंद्रियाला? नाही होणार. का नाही होत बरं त्या पदार्थाचं प्रत्यक्ष आपल्याला? आपण काय सांगतो, अहो इथून किती दूर आहे तो पदार्थ, दूर आहे म्हणून होत नाही. प्रत्यक्ष न होण्याचं पहिलं कारण आहे अतिदूरात. समजलं? अत्यंत दूर एखादा पदार्थ असेल तर त्याचं प्रत्यक्ष आपल्याला होत नाही. उदाहरण दिलं वाचस्पती मिश्रांनी. आकाशामध्ये एखादा पक्षी असा उडतो, आपण पाहतो, आणि त्यानं भरारी मारून उडत उडत अत्यंत आकाशामध्ये उंच भरारी मारली आणि भरपूर उंच गेला. तर तो जवळ आहे, आपल्या नेत्राच्या कक्षेत आहे तोपर्यंत दिसतो, आणि एकदम आणखी दूर गेल्यास मग दिसतो का? किंवा दुसरं उदाहरण, विमान आहे. समजा आपण विमान पाहतो आकाशामधून, जेव्हा ते उडतं, ते जवळ, आपल्या जवळून जातं, थोडं कक्षेमध्ये आहे तोपर्यंत दिसतं छोटंसं, परंतु आणखी दूर गेल्यावर पुन्हा ते दिसायचं बंद होतं. अतिदूरात. समजतंय ना? एखादा पदार्थ अति दूर असला की त्याचं प्रत्यक्ष होत नाही, पहिलं कारण. एखादा पदार्थ असा आहे दूर नाही, जवळ आहे. जवळ आहे पण कसा आहे? अति जवळ आहे. अति सामिप्यात पुढचा हेतू आहे. अत्यंत जवळ. हे अति शब्दाचा अतिहार पुढं करायचा. जसं अति दूरात म्हटलं ना, आणि पुढं काय म्हटलंय? अति दूरात सामिप्यात. बरोबर ना? सामिप्य म्हणजे जवळ, पण सामिप्य पण कसं? अति सामिप्य. या अति शब्दाचा अन्वय पुढे घ्यायचा आणखी. अति सामिप्यात असा अर्थ. मग अत्यंत जर सामिप्य असेल, जवळीक पदार्थाची असेल, तर त्या पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. उदाहरणार्थ, आपल्या डोळ्यामध्ये आई अंजन घालते, काजळ घालते, दिसतं का आपल्याला? नाही. डोळा सगळ्यांना पाहतो, पण डोळ्याच्या जवळच असणारं अंजन त्याला दिसत नाही. समजलं ना? म्हणजे अति का दिसत नाही? अति सामिप्यात. बरोबर ना? अति सामिप्यात प्रत्यक्षम न भवती. बरोबर ना? आता पुढचा आहे, एखादा पदार्थ म्हटले दूर आहे. ही पुढची कारण आहेत बरं, अशी क्रमानं घ्यायचं आहे. एखादा पदार्थ दूर आहे त्यामुळे प्रत्यक्ष नाही झालं. पण मग जवळचा पदार्थ ज्ञान होतं का? मग जवळच्या पदार्थाचं ज्ञान होतं, पण अति जवळच्या नाही. बरोबर ना? अति सामिप्य असेल तरी सुद्धा ज्ञान होत नाही. म्हणजे आता एखादा पदार्थ असा आहे की अति दूरही नाही, अति समीपही नाही, बरोबर आपल्या नेत्रांना किंवा आपल्या इंद्रियांच्या आजूबाजूला जवळपास आहे, फार दूर नाही, फार जवळ नाही, असा पदार्थ आहे, समोर ठेवलाय असा पदार्थ एखादा. मग त्याचं प्रत्यक्ष व्हायला काय अडचण आहे? होऊ शकतं म्हटले. पण अशा पदार्थाचं प्रत्यक्ष होत असताना इंद्रिय घातात. आपल्या इंद्रियावर जर काही आघात आला, म्हणजे इंद्रिय नष्ट झालं, म्हणजे एखादा पाहता पाहताच काय झालं, त्याचे डोळे गेले, आंधळा झाला, तर मग आता पदार्थ हा दूर आहे का? नाही. अतिजवळ आहे का? नाही. बरोबर ना? बाकीच्यांना तर दिसायलाय की नाही, पण त्याला दिसतो का? त्याला प्रत्यक्ष होतं का? नाही. का? इंद्रिय घातात. ज्या इंद्रियाला त्या पदार्थाचं प्रत्यक्ष व्हायचंय, त्या इंद्रियामध्ये जर काही विकार झाला, काही घात झाला, त्याचा अपघात झाला, तर मग त्या इंद्रियाला त्या पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. तिसरा हेतू. समजलं ना? आता चौथा हेतू सांगतायत. मनोनवस्थानात, म्हणजे मन जर स्थिर नसेल तर. बरोबर ना? मन स्थिर नसल्यामुळे अनवस्थानात, अनअवस्थानात, अवस्थानात याचा अर्थ स्थिर, आणि अनवस्थानात म्हणजे स्थिर नसल्यामुळे मन जर आपलं चंचल झालंय, अत्यंत अस्थिर झालंय, विक्षिप्त झालंय, क्षुब्ध झालंय, अतिक्षुब्ध झालेलं,
अशा वेळेला सुद्धा आपल्या इंद्रियांना जवळ असलेली वस्तू सुद्धा दिसत नाही. मनोनवस्थानात हा त्याला हेतू आहे. उदाहरण दिलंय त्यांनी, एखाद्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये जर विकार उत्पन्न झाले, कामक्रोधादी विकार, एखाद्याला जास्त राग आला, तर त्या क्रोधाच्या भरामध्ये त्याला कळत नाही आपल्या जवळचा हा मित्र आहे, त्याला आपण कसं मारावं. त्या क्रोधाच्या वशामध्ये त्याला ज्ञान होत नाही, अविवेकी बनतो. समजलं ना? ज्ञान होत नाही त्याला, जवळ काय दिसत नाही, समजत नाही. लोभ, अतिलोभ अंतःकरणात निर्माण झाला की जवळचा परका काही कळत नाही. समजलं ना? पण हे विकार अंतःकरणामध्ये उत्पन्न झाले की मनुष्य क्षुब्ध होतो, विकृत होतो, चंचल होतो. आणि मग काय, कामातुराम न भयम न लज्जा. असं असल्यामुळे त्या कोणताही विकार असो, त्या विकाराने किंवा भय निर्माण झालं, फार घाबरायला लागलं की जवळची वस्तू पण त्याला दिसत नाही, आपण घाबरतो, जवळचं हातातलं पण निष्ठून जाईल. म्हणजे काय होतं, विकार उत्पन्न झाला, अंतःकरण क्षुब्ध झालं. चंचल अंतःकरणात ज्ञान होत नाही. हा मुद्दा आहे मुख्य. म्हणून तर ब्रह्मज्ञान होण्यासाठी आधी अंतःकरण स्थिर करायला सांगितले. निष्काम कर्म, निष्काम उपासना करा, अंतःकरण शुद्ध करा, स्थिर करा, आणि स्थिर अंतःकरणातच तुम्हाला ज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होत नाही. जसं पाणी स्थिर असेल तर प्रतिबिंब पडतं की नाही, स्वच्छ प्रतिबिंब आपल्याला दिसतं पाण्यामध्ये, अन्यथा दिसत नाही. तसं हे ज्ञानाचं प्रतिबिंब अंतःकरणामध्ये उमटण्यासाठी अंतःकरण स्थिर असलं पाहिजे. म्हणून म्हटलंय मनोनवस्थानात, म्हणजे मन जर स्थिर नसेल तर त्या कारणाने सुद्धा पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. पाहिला पाहिजे जवळच पदार्थ आहे, अति दूर नाही, अति समीप नाही, इंद्रियामध्ये काही घात झाला नाही, पहिले 3 कारण नाहीत, परंतु मनच अस्थिर झालं आता, त्यामुळं पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. पुढचा हेतू आहे सौक्ष्म्यात. आता एक पदार्थ असा आहे की दूर नाही, फार अति समीप नाही, इंद्रियामध्ये काही घात झाला नाही, मन अस्थिर पण नाही, स्थिर केलंय मन, तरी सुद्धा त्या पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. असा एखादा पदार्थ आहे. मग का होत नाही? मग त्या पदार्थामध्ये सूक्ष्मता असते. तो पदार्थच समोरचा सूक्ष्म आहे. आता इकडचे दोष संपले, ज्याला ज्ञान व्हायचंय त्याचे दोष संपले आता, बरोबर ना? अति दूरात, सामिप्यात, इंद्रियघात, मनोनवस्थानात, हे काय आपल्या ठिकाणचे दोष आहेत. परंतु आता समोर पदार्थ आपले इथं कितीतरी परमाणू आहेत, वायूचे परमाणू आहेत, जलाचे परमाणू आहेत, पाऊस पडलाय आताच, पृथ्वीचे परमाणू आहेत, पण ते आपल्याला त्याचं प्रत्यक्ष होत नाही. मग दूर आहेत का? फार नाही. अत्यंत जवळ आहेत का? नाही. इंद्रियामध्ये काही विकृती आली का? नाही. मन चंचल झालंय का? नाही. तरी ज्ञान होत नाही का? सौक्ष्म्यात. पदार्थच सूक्ष्म आहे, त्यामुळं जसं परमाणू वगैरे, परमाणूचं ज्ञान आपल्याला होत नाही, सूक्ष्म असल्यामुळे. पुढचा हेतू आहे व्यवधानात. व्यवधान याचा अर्थ आहे मध्ये काही व्यवधान आलं, प्रतिबंध आला, बरोबर ना? प्रतिबंध आला की नाही आता? आता पदार्थ जवळ आहे, अक्षर जवळ असूनही दिसणार आपल्याला का? अंधाराचा प्रतिबंध आला, बरोबर हेतू आपल्याला घटला इथं. उदाहरण व्यवधानात, व्यवधान झालं एखाद्या पदार्था, म्हणजे आता या भिंतीच्या पलीकडे काय दिसतं का आपल्याला? दिसत नाही का? मध्ये भिंतीचा प्रतिबंध आहे, व्यवधान आहे म्हणून, बरोबर ना? व्यवधान असलं तरी सुद्धा ज्ञान होत नाही. अभिभवात, अभिभव या शब्दाचा अर्थ आहे एखादा पदार्थ एखाद्या दुसऱ्या पदार्थाने झाकल्या गेला, त्याच्यावर आवरण घातलं तरी सुद्धा त्याचं प्रत्यक्ष होत नाही. आता इथं मोबाईल आहे आणि त्याच्यावर काय केलं आपण? असं आवरण घातलं. म्हणजे आवरण घातलेला पदार्थ असेल, त्याला झाकलेला असेल, तरी सुद्धा त्या पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. याला म्हणायचं अभिभवात. शेवटचा हेतू आहे समानाभिहाराच्य. समानाभिहार म्हणजे काय? समान जातीच्या पदार्थामध्ये त्याला मिसळून दिलं. काय केलं? आपल्या सारख्या जातीच्या पदार्थामध्ये त्या पदार्थाला मिक्स केलं, मिसळून दिलं, तर त्या पदार्थाचं प्रत्यक्ष आपल्याला वेगळं होत, भिन्न प्रत्यक्ष त्याचं होत नाही. उदाहरणार्थ पाऊस पडला, पावसाची थेंब पडताना दिसतात की नाही?
आणि तेच पावसाची थेंब जर समुद्रामध्ये पडली, एखाद्या विहिरीत पडली, पाण्यामध्ये पडली, तर पुन्हा ते वेगळी थेंब दिसतात का? त्याच्यातलं ते थेंब तर तिथं आहेत, पण ते त्याचं ज्ञान होतं का आपल्याला भिन्नत्व? आणि हा एक थेंब बघा पडताना मगाशी जो पडत होता ना, तो हा थेंब आहे, दिसतो का मग त्या पाण्यामध्ये वेगळा? नाही दिसत का? समानाभिहार झाला, मध्ये मिसळलं, समान जातीच्या पदार्थांत त्याला मिसळल्या गेलं, त्यामुळे त्याचा आता आपल्याला प्रत्यक्ष भिन्नत्वाने होत नाही. असे एवढे सगळे हेतू सांगितलेत. या सगळ्या कारणांनी एखाद्या पदार्थाचं आपल्याला प्रत्यक्ष होत नाही. का फक्त अभावच पाहिजे प्रत्यक्ष नाही होण्यासाठी? समजताय ना? अभावच असला म्हणजे प्रत्यक्ष होत नाही का? काही अशी सगळी कारण आहेत त्याला, बरोबर ना? आणि आणखी एक कारण दिलंय त्यांनी, वाचस्पती मिश्र म्हणतात की आणखी एक कारण आहे. कोणतं? अनुद्भवात. आदी म्हटलंय ना, आदी इत्यादी, च नाही इत्यादी नाही, च म्हटलंय शेवटी. समानाभिहारात च, त्या च शब्दाचा अर्थ सांगितलाय. या च शब्दाने अनुक्त हेतू, म्हणजे न सांगितलेली सुद्धा कारण काही. त्याच्यात एक कारण त्यांनी सांगितलंय अनुद्भवात, एखाद्या पदार्थाचा उद्भवच झाला नाही, प्राकट्य झालं नाही. तिथं आहे तो, पण त्याचं प्राकट्य झालं नाही, तर त्याचं प्रत्यक्ष आपल्याला होत नाही. उदाहरणार्थ दूध आहे, दुधापासून पुढे दही बनतं की नाही? दही कुणापासून बनतं? दुधापासून. मग दुधापासून बनणारं दही दुधामध्ये दिसतं का? जेव्हा समोर दूध ठेवले, दुधामध्ये दही दिसतं का? प्रत्यक्ष होतं दह्याचं? दह्याचं प्रत्यक्ष होत नाही का? अजून त्या दह्याची प्रकट अवस्था निर्माण झाली नाही, अजून पुढं व्हायची. पुढं तो दही व्यक्त व्हायचंय, दुधापासून दही नंतर व्हायचंय. त्याला विरजन रात्री घालायचंय, उद्या सकाळी उठल्याच्या नंतर मग त्याचं दही होणार आहे, दिसणार आहे, प्रत्यक्ष दह्याचं होणार आहे. पण आता होतं का? नाही. मग ते दही जे आहे ते आता कसं आहे? त्या दुधामध्ये अनभिव्यक्त आहे, लीन झालेलं आहे. सांख्याच्या दृष्टीनं कोणताही नसलेला पदार्थ उत्पन्न होत नाही, म्हणून पुढची कारिका आता येणारच आहे. एक झाली की पुढची कारिका सत्कार्यवाद सांगणारी कारिका आहे सांख्यशास्त्राचा. मग सहजे सत्कारवादू, त्याचं स्पष्टीकरण आहे आता पुढे कारिकेमध्ये. सत्कार्यवाद आहे ह्या सांख्यांचा. याचा अर्थ असा की तेल उत्पन्न होतं तिळातून, मग ते नव्हतं का तिळामध्ये पहिलं? बीजापासून झाड उत्पन्न होतं, त्या बीजामध्ये नव्हतं का पूर्वी? सांख्य सांगतात होतं. अनभिव्यक्त रूपात ते त्या बीजामध्ये वृक्षाचा विस्तार लपलेला होता. ज्ञानोबराय म्हणतात की नाही? मग सविस्तर वटत्व जैसे, सविस्तर म्हणजे काय? विस्तरेण सह येते सविस्तरम वटत्वम. सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझे, असे ते असे शब्द सांगतोय सत्कार्यवाद. नसलेला पदार्थ नाही, कारणाच्या रूपानं कार्य अगोदर असतंच, ते कार्य नंतर प्रगट झालं, वृक्ष नंतर आला, पण अगोदर नव्हताच असं नाही, त्याचा अभावच पूर्ण होता असं नाही. सूक्ष्म रूपाने, अनभिव्यक्त रूपाने, लीन या रूपाने, ते कारणाच्या रूपाने होतं. याला म्हणायचं सत्कार्यवाद. कार्यम सत इति सत्कार्यम. समास करताना पुढचा शब्द माग घ्यायचा. सत्कार्यवाद ना, कार्यम सत, कार्यम उत्पत्ते हे प्रागापि सद भवते इति सत्कार्यम. याचा अर्थ कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी सुद्धा कारणामध्ये असतं. सत म्हणजे असतं, त्याचं अस्तित्व मानलेलं आहे, मानावं लागतं. ते जर नसतं तर ते उत्पन्नच होणार नाही. समजतंय ना? मृत्तिकेमध्ये अनभिव्यक्त रूपाने घट असतोच. कुंभार त्या असलेल्याच घटाला आकार देतो, मातीला आकार देतो आणि घटाला अभिव्यक्त करतो. जर नसता, पूर्ण अत्यंताभावच असता, कुठं? मृत्तिकेमध्ये. कुणाचा? घटाचा. तर मृत्तिकेपासून घट निर्माण झाला नसता. आणि जर झाला असं मानायचं तर मग घटच का झाला? पटही व्हायला पाहिजे त्या मृत्तिकेपासून, कारण घटाचा जसा अत्यंताभाव त्या मृत्तिकेत तुम्ही मानला तर पटाचाही अत्यंताभाव आहे. मग मृत्तिकेपासून घटच का होतो? पट का नाही होत? समजतंय ना? अशी कारणं सांगितलेत. पुढे येणार आहे हा विषय. म्हणजे अर्थी मृत्तिकेपासून घटच उत्पन्न होतो, पटात दुसरे पदार्थ होतच नाहीत. याचा अर्थ त्या मृत्तिकेमध्ये घट होता, अनभिव्यक्त रूपाने होता, मग तो प्रकट झाला, त्याला केलं कुंभाराने प्रकट, असा अर्थ.
समजलं ना? याला म्हणायचं सत्कार्यवाद. कार्यम सत, सत्कार्य आहे आणि ते उत्पन्न होण्याच्या पूर्वी अनभिव्यक्त अवस्थेमध्ये असतं, अव्यक्त अवस्थेमध्ये असतं. कारणामध्ये काही व्यापार केला, व्यवहार केला निमित्त कारणांनी वगैरे एकत्र येऊन, की त्यापासून मग त्या कारणापासूनच त्या कार्याची अभिव्यक्ती होते. बरोबर ना? मग अभिव्यक्त झाल्यावर त्या कार्याचं प्रत्यक्ष होतं. जोपर्यंत ते कार्य अभिव्यक्त झालं नाही तोपर्यंत ते कार्य कारणामध्ये असतं पण असूनही दिसत नाही. समजतंय ना? त्याचं कारण आहे अनुद्भव. अनुद्भवात, त्याचा उद्भव झाला नाही. दुधामध्ये दही होतं म्हणून तर उत्पन्न झालंय पुन्हा विरजण टाकल्यावर. दुधामध्ये ते अंश आहेत, ते सामर्थ्य आहे दह्याला उत्पन्न करण्याचं. पण जोपर्यंत दुधापासून दही व्यक्त झालं नाही तोपर्यंत दह्याचं प्रत्यक्ष होत नाही. का? दुधामध्ये ते आहे पण तरी प्रत्यक्ष नाही. का? कारण ते अनुद्भूत अवस्थेत आहे. अनुद्भवात हे एक 9वं कारण आहे. मग ज्याचा उद्भव झालेला नसतो त्या पदार्थाचं हे प्रत्यक्ष होत नाही. तो पदार्थ असूनही असतो पदार्थ तरी प्रत्यक्ष होत नाही. समजलं ना? अभाव, त्याचा अभाव आहे का? दूर आहे पदार्थ, अभाव आहे का? अत्यंत जवळ आहे, अभाव आहे का? पण प्रत्यक्ष होत नाही. ही अशी सगळी कारण 9 कारणं सांगितली आणि त्यामुळे पदार्थाचं प्रत्यक्ष होत नाही. पूर्व पक्षाला वाटतं अभाव असला की प्रत्यक्ष होत नाही. एकच कारण आहे फक्त, वंद्यापुत्राचं प्रत्यक्ष होत नाही म्हणले का? अभावात. तसं प्रकृती पुरुषाचा प्रत्यक्ष होत नाही का? अभावात. त्याचा अभावच आहे असं सिद्ध करायचा प्रयत्न करतोय कोण? पूर्व पक्षी. त्याला सांगितलं एका अभावात या कारणावरूनच प्रत्यक्षाचा अभाव असतो असं नाही. तर ही 9 कारण आहेत त्याला. त्यातलं कुठलं एखादं कारण असू शकतं आणि त्यामुळे पदार्थ असूनही त्याचं प्रत्यक्ष आपल्याला होत नसतं, असा याचा अर्थ आहे. समजला कारिकेचा अर्थ? मग आता पूर्व पक्षी पुन्हा विचारतोय ग्रंथकारांना, कथमत पुनरेतेषु कारणं प्रधानादीनां उपलब्धौ. अनुपलब्धौ. प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुष. या प्रकृती पुरुषाचं प्रत्यक्ष न होण्यामध्ये या 9 साधारण कारणापैकी असं कोणतं कारण आहे? कोणतं विशेष कारण आहे या 9 पैकी की त्या कारणाने प्रकृती पुरुषाचं प्रत्यक्ष होत नाही? काही सगळीच कारण आहेत. कोणती कोणती कारण आहे त्याच्यापैकी? बरोबर ना? असं कोणी विचारलंय? पूर्व पक्षाने. काय विचारलंय? या 9 कारणांपैकी कोणत्या कोणत्या कारणांनी त्या प्रधान आणि पुरुषाचं प्रत्यक्ष होत नाही? मला तर वाटतंय अभावच आहे म्हणून प्रत्यक्ष होत नाही. पूर्व पक्षी बोलतो. मग त्याला सांगतायत की न अभावात, त्यांचा अभाव आहे म्हणून त्यांचं प्रत्यक्ष होत नाही असं नाही. त्याचं कारण वेगळे. या 9 कारणापैकी, म्हणजे इथं 8 आहेत, आपण एक घेतलेलं 9, त्याच्यापैकी एक कारण आहे फक्त सौक्ष्म्यात. समजतंय का? या 9 कारणांपैकी एक कारण आहे सौक्ष्म्यात. पदार्थाची सूक्ष्मता जर असेल, अत्यंत सूक्ष्म म्हणजे इंद्रियांना विषय न होणार, अत्यंत सूक्ष्म, तर मग त्या पदार्थाचं प्रत्यक्ष होत नसतं. आणि हे कारण आहे प्रकृती सूक्ष्म आहे, पुरुष सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम, त्याचा विस्तार आहे हा सर्व. समजतंय का? गीतेतील 13वा अध्यायातला श्लोक. सौक्ष्म्यात सूक्ष्मत्वात तद विज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्. आहे की नाही? दूरस्थम अतिदूरात च अंतिके च अतिसामिप्यात. म्हटलं तर अत्यंत दूर पण आहे ब्रह्म. ईशावास्यामध्ये एक मंत्र आहे बघा, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्यस्विद्धनं कुर्वन्नेवेह कर्माणि जीजीविशेषतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे तद्दूरे तद्वंतिके. नाही का तिथं पुढचा मंत्र, याच्या पुढचा मंत्र आहे तद्दूरे. ते तत्व जे आहे ते दूर आहे, अत्यंत दूर आहे. कुणाला? अज्ञानाला, अविवेक्यासाठी. ते मानलं तर दूर आहे. तदु अंतिके, अत्यंत जवळ आहे एखाद्यासाठी. तद अंतरस्य सर्वस्य,
तदु सर्वस्य अस्य बाह्यता, सर्वांच्या आतही आहे, सर्वांच्या बाहेरही आहे, दूरही आहे, जवळही आहे, असं त्याचं वर्णन केलंय त्या परमात्मा स्वरूपाचं. या कारणांनी त्याचं आपल्याला प्रत्यक्ष होत नाही. आणि त्यातलं सर्वात प्रबल आणि मुख्य कारण आहे सौक्ष्म्यात. अत्यंत सूक्ष्म आहे परमात्मा. पुरुष असेल प्रकृती असेल दोघंही सूक्ष्म आहे, म्हणून त्याची उपलब्धी होत नाही असं कारण सांगतायत पुढच्या कारिकेतून. सौक्ष्म्यात तदनुपलब्धीर नाभावात कार्यतस्तदुपलब्धेः महदादि तच्च कार्यं प्रकृति स्वरूपं विरूपं च सौक्ष्म्यात् तदनुपलब्धिर् नाभावात् कार्यतस्तदुपलब्धेः महदादि तच्च कार्यं प्रकृति स्वरूपं विरूपं च सौक्ष्म्यात् तदनुपलब्धिर्नाभावात् कार्यतस्तदुपलब्धेः महदादि तच्च कार्यं प्रकृति स्वरूपं विरूपं च सौक्ष्म्यात् तदनुपलब्धिर्नाभावात् कार्यतस्तदुपलब्धेः महदादि तच्च कार्यं प्रकृति स्वरूपं विरूपं च सौक्ष्म्यात् तदनुपलब्धिर्नाभावात् कार्यतस्तदुपलब्धेः महदादि तच्च कार्यं प्रकृति स्वरूपं विरूपं च सौक्ष्म्यात् तदनुपलब्धिः न अभावात् कार्यतः तत् उपलब्धेः महदादि तच्च कार्यं प्रकृति स्वरूपं विरूपं च. अन्वय. सौक्ष्म्यात् तदनुपलब्धिः भवति अभावात् न कार्यतः तद उपलब्धेः च तत्कार्यं महदादि च प्रकृति स्वरूपं विरूपम्. सौक्ष्म्यात् तद अनुपलब्धिः, तद नाम तयोः अनुपलब्धिः असा अर्थ करायचा. समास. तयोः अनुपलब्धिः इथे तद अनुपलब्धिः, त्या दोघांची अनुपलब्धी. न उपलब्धिः इथे अनुपलब्धिः. उपलब्धिः प्रत्यक्षम. उपलब्धी म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान. न उपलब्धी इथे अनुपलब्धी म्हणजे प्रत्यक्ष न होणं. बरोबर ना? कुणाचं? तयोः. तयोः म्हणजे कुणाचं? प्रकृती आणि पुरुषाचं. प्रत्यक्ष होतं का? नाही. पुरुष दिसतो का? नाही. प्रकृती दिसते का? प्रत्यक्ष होतं का? कोणत्या इंद्रियाला प्रत्यक्ष होतं? कोणत्याही इंद्रियाला प्रत्यक्ष होत नाही. कुणाचं? प्रकृती पुरुषाचं. म्हणले कशामुळं? तद अनुपलब्धी हे सौक्ष्म्यात. अत्यंत सूक्ष्म आहेत प्रकृती पुरुष. बरोबर ना? म्हणून त्यांची आपल्याला उपलब्धी म्हणजे प्रत्यक्ष होत नाही. अभावात न, त्यांचा अभाव आहे म्हणून उपलब्धी होत नाही असं नाही. इथं खंडन केलंय पूर्व पक्षाचं. त्याला वाटतं की अभाव आहे त्यांचा म्हणून उपलब्धी होत नाही. अभावात न अनुपलब्धी हे अभावात न किंतु सौक्ष्म्यात भवती. प्रकृती पुरुषाचं अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष न होणं हे त्यांचा अभाव आहे म्हणून नाही, तर ते सूक्ष्म आहेत म्हणून त्यांचं प्रत्यक्ष आपल्याला होत नाही. का बरं? त्यांना मानावं लागतं प्रकृती पुरुषांना दोघांना. का? कार्यतः तद उपलब्धे है. बरोबर ना? उत्तर काय दिलंय? कार्यावरून त्यांची उपलब्धी सिद्ध होते म्हणून कार्यतः अनुमान. याला माझं शेषवद अनुमान समजायला ना?
कार्यलिंगक अनुमान, कार्यावरून कारणाचा अनुमान केल्या जातं. प्रकृती पुरुष मानावे लागतात का? कार्यावरून. हे जे दिसणारं कार्य व्यक्त जगत याच्यावरून प्रकृती पुरुषाला मानावं लागतं, अनुमान होतं त्यांचं. म्हणजे कसं? प्रकृतीचं तर कार्य आहे जगत, जगत हे त्रिगुणात्मक आहे, म्हणून त्रिगुणात्मक अशा या जगताचं कारण सुद्धा त्रिगुणात्मक असलं पाहिजे, म्हणून प्रकृतीचं तर ज्ञान होऊ शकतं कार्यलिंग अनुमानावर. पुरुषाचं कसं होणार? समजायलंय ना? पुरुषाचं, कारण पुरुषाचं कोणी कार्य नाही. मागं सांगितलं न प्रकृती न विकृती ही पुरुषा, पुरुषाला काही कार्यच नाही, पुरुषाचं ज्ञान कसं होणार? तर उत्तर असं आहे की जसं प्रकृतीचं ज्ञान होतं तसं पुरुषाचं होतं, कार्यावरून होतं. ज्या अर्थी कार्य आहे याचा अर्थ कारण आहे. मग कारण म्हणजे अव्यक्त, म्हणजे प्रकृती, प्रकृतीचं तर अनुमान होईल. आणि ज्या अर्थी मग प्रकृती कार्य उत्पन्न करते याचा अर्थ पुरुष आहे असं मानावं लागतं. कारण पुरुषाविना प्रकृती काही करू शकत नाही, जड आहे ती. जड प्रकृती स्वतंत्र रूपाने कार्य उत्पन्न करण्यासाठी असमर्थ आहे. समजतंय ना? आणि म्हणून पुरुषही मानावा लागतो. कालच आपण पाहिलंय तादात्म्यापत्ती म्हटलं याला त्यांनी. पुरुषाच्या चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धी ग्रहण करते, प्रकृती ग्रहण करते, आणि त्यामुळे मग आपल्याला ज्ञान होतात सगळे. समजायलंय ना? मग पुरुषच नसता तर हे ज्ञान झाले असते? प्रकृतीनं विश्व उत्पन्न केलं असतं? नाही. म्हणून या कार्यावरून कारणाचं अनुमान होतं, म्हणजे प्रकृतीचं होतं. आणि प्रकृती कार्य स्वतंत्र करू शकत नाही, पुरुषाचं त्या ठिकाणी प्रतिबिंबाचं ग्रहण करते, म्हणून पुरुषही मानावा लागतो. म्हणून अशा प्रकारे कार्यावरून या प्रकृती पुरुषांची सिद्धी होते, कार्यावरून मानावं लागतं. याला म्हणायचं सामान्यतो दृष्ट अनुमान. समजायलंय? त्यांनी म्हटलं होतं ना, सामान्यतो दृष्टात अतींद्रियाणाम प्रतितिरनुमानात. अतींद्रिय अशा प्रकृती पुरुषाचं ज्ञान आपल्याला सामान्यतो दृष्ट अनुमानाने होतं. इथं हे अनुमान आहे की आपल्याला कार्याची प्रतीती होते, याचा अर्थ कारण प्रकृती मानावी लागते. आणि कारण प्रकृती तेव्हाच कारण होऊ शकते की जेव्हा ते पुरुषाचं प्रतिबिंब ग्रहण करते. म्हणून प्रकृती पुरुषाचं ज्ञान आपल्याला अनुमानाने होतं, मानावं लागतं. त्यांचं अस्तित्व सिद्ध आहे, अभाव आहे असं म्हणता येत नाही. मग कोण आहे त्यांचं कार्य? त्या प्रकृतीचं कार्य काय आहे? महदादी तच्च कार्यम, तच्च कार्यम महदादी, महद इत्यादी ते कार्य आहे. उत्पन्न होणारं प्रकृतीपासूनचं कार्य कोणतं आहे? महत तत्व, पहिलं कार्य. आणि आदी पदाने पुढचे सगळे घ्या, प्रकृतेर महान ततो अहंकार वगैरे. प्रकृतीपासून महत तत्व झालं, पुन्हा अहंकार झाला, पुन्हा अहंकारापासून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचतन्मात्रा, मन, आणि पुन्हा त्या पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत. अशा प्रकारे उत्पत्ती होत गेली जगताची. हे सगळं कार्य आहे कुणाचं? प्रकृतीचं. समजायलंय ना? आणि हे कार्य कसं आहे? प्रकृती स्वरूपम विरूपंच. ते कार्य प्रकृती सारखं आहे आणि प्रकृतीच्या सारखं नाही, म्हणजे विरूप आहे, विसदृश असं पण आहे. स्वरूपम शब्दाचा अर्थ सारूप्य, साधर्म्य, सारखेपणा. आणि विरूपम म्हणजे वैरूप्य. वैरूप्य म्हणजे भिन्नता, वेगळीकता, सारखं नसणं असा अर्थ. म्हणजे काय? आता पुढं 10वी आणि 11वी 2 कारिका येणार आहे बघा, सापडले तर पुढं काढा. या 2 कारिकांमध्ये सारूप्य आणि वैरूप्य सांगितलेलं आहे. साधर्म्य आणि वैधर्म्य. न्यायशास्त्रामध्ये स्वतंत्र 2 पदार्थ आहेत, साधर्म्य आणि वैधर्म्य. 10व्या कारिकेमध्ये बघा त्याचं वैधर्म्य सांगितलंय. सापडली कारिका? पुढे येणार आहे, पण थोडक्यात सांगतो, इथं त्या शब्दाचा अर्थ कळवा म्हणून. हेतुमत अनित्यम अव्यापी सक्रियम अनेकम आश्रितम लिंगम सावयवम परतंत्रम व्यक्तम. असं व्यक्त आहे. व्यक्त म्हणजे हे जगत, कार्य. समजायलंय ना? असं आहे. हेतुमत आहे म्हणजे त्याला कुणीतरी कारण आहे असं आहे हे. अजून अनित्य आहे. अव्यापी म्हणजे परिच्छिन्न आहे. सक्रिय म्हणजे क्रियावान आहे. अनेक म्हणजे नाना. आश्रित म्हणजे त्याला कोणीतरी आश्रित पाहिजे, आश्रय पाहिजे.
लिंगम स्वतः ते ज्ञापक हेतू होतं प्रकृती पुरुषाचं ज्ञान करून देण्यासाठी. सावयवम अवयवयुक्त आहे. परतंत्र आहे. असं कोण आहे? व्यक्तम. आणि विपरीतम अव्यक्तम. अव्यक्त म्हणजे इथं अर्थ आहे प्रकृती. प्रकृती यांच्यापेक्षा कशी आहे? वेगळी आहे. प्रकृती हेतुमत नाही, अहेतुमत. तिला कोणी कारण नाही. हे कसं अनित्य आहे. प्रकृती नित्य मानली. हे व्यापी आहे म्हणजे परिच्छिन्न आहे. प्रकृती व्यापक आहे. व्यक्त पदार्थ कसे आहेत? जगतातले सक्रिय, प्रकृती निष्क्रिय आहे. जगतातले पदार्थ अनेक आहेत, प्रकृती एकच आहे. जगतातले पदार्थ आश्रित आहेत, त्याला कुणाच तरी आश्रय लागतो. प्रकृती कुणाच्याच आश्रयाने राहत नाही. हे वैशिष्ट्य भिन्नता आहे बरं वेदांतापेक्षा. बरोबर टच झालं पाहिजे. आपल्या वेदांताचे नियम सिद्धांत माहिती पाहिजे आणि सांख्याचे शिकताना तेही माहिती पाहिजे. वेदांतामध्ये माया प्रकृती मानली की नाही, पण त्याचा आश्रय कोण आहे? ब्रह्म. स्वाश्रया स्वविषया हा सिद्धांत आहे. पण सांख्याची वेगळी कथा ही आहे, पुरुष हा त्या प्रकृतीचा आश्रय नाही, स्वतंत्र आहे प्रकृती. प्रकृती कशी आहे? स्वतंत्र. हे व्यक्त पदार्थ कसे पुढे सांगितलंय बघा. सावयवम परतंत्रम. परतंत्र आहेत हे जगतातले बाकी पदार्थ. आणि विपरीतम अव्यक्तम, या सगळ्याच्या विपरीत वेगळी उलट प्रकृती आहे. म्हणजे परतंत्र नाही, ते स्वतंत्र आहे. हे परतंत्र शब्दाने सिद्ध केलंय की प्रकृती स्वतंत्र आहे. समजायलंय ना? सांख्याची प्रकृती स्वतंत्र आहे म्हणजे पुरुषाचा आश्रय तिला लागत. हा, पुरुषाच्या प्रतिबिंबाचं, चैतन्य प्रतिबिंबाचं ग्रहण करते, पण ती पुरुषाच्या आश्रयानंच राहते असा अर्थ नाही. स्वाश्रया स्वविषया अशी प्रकृती त्यांनी मानलेली नाही. इथं खंडन केलंय सांख्याचं. मग स्वाश्रया स्वविषया मानली नाही याचं खंडन केलंय. स्वतंत्र कशी राहील? ती जड आहे. जड पदार्थ स्वतंत्र, त्याला सत्ता स्फूर्ती नसते. बरोबर ना? हा घट आहे समजा, पदार्थ आहे, जड आहे की नाही? स्वतंत्र त्याला जर म्हटलं उठ जरा बरं इकडे बस साईडला, तर जाईन का? नाही जाऊ शकत. स्वतंत्र सत्ता स्फूर्ती पदार्थामध्ये येत नाही. जड पदार्थामध्ये त्याला चैतन्याचं साह्य लागतं. समजायलंय ना? म्हणून आमच्या वेदांतातल्या मायेला चैतन्याचं साह्य आहे. आणि मग माया बिंबो वशीकृत्य वगैरे तामस्यात सर्वज्ञ ईश्वर हा, किंवा ती प्रकृती मग जगत निर्माण महद ब्रह्म तासाम काय 7व्या अध्यायामध्ये सांगितलं ना, मम योनिर महद ब्रह्म तासाम गर्भम दधाम्यहम. महद ब्रह्म म्हणजे माया, परमात्म्याच्या आश्रयानं राहते. स्वरूपी झाली माया आणि स्वरूपने जे धनंजया असं म्हटलंय. मम माया म्हणजे परमात्म्याच्या आश्रयानं राहणारी माया. पण यांनी कशी मानली? स्वतंत्र असं व्यक्त आहे. बरोबर नाही? सगळे हे काय परतंत्र वगैरे असे हे व्यक्त पदार्थ आहे. आणि अव्यक्त म्हणजे माया ही कशी आहे? आपलं स्वतंत्र आहे वगैरे, ह्याच्यापेक्षा उलट आहे. याला म्हणायचं साधर्म्य वैधर्म्य. या कारिकेमध्ये वैधर्म्य सांगितलंय प्रकृतीचं आपल्या कार्य पदार्थाहून, आणि पुढच्या कारिकेमध्ये 11व्या कारिकेमध्ये साधर्म्य सांगितलंय. त्रिगुणम अविवेकी विषय सामान्यम अचेतनम प्रसवधर्मी व्यक्तम तथा प्रधानम तद्विपरीतस तथा च पुमान. याचा अर्थ असा आहे की व्यक्तम तथा प्रधानम. व्यक्त म्हणजे कार्य आणि याचं कारण असणारं प्रधान म्हणजे प्रकृती. हे दोघं कसे आहेत? त्यांच्यातलं साधर्म्य सारखेपणा सांगितला कार्यकारणातला. कार्य त्रिगुणात्मक आहे. बरोबर ना? त्रिगुणम. आणि प्रकृती पण त्रिगुणम आहे, 3 गुणांनी युक्त आहे. कार्य अविवेकी आहे. बरोबर ना? आणि कारण पण कसं आहे? अविवेकी. अविवेकी याचा अर्थ त्यांना विवेक नाही असा अर्थ नाही. इथं अविवेकी पदाचा अर्थ आहे ते वेगळे वेगळे नाही राहत, मिश्रित आहे, मिक्स. बरोबर ना? त्यांचे तादात्म्य झालेलं आहे. घटातून प्रकृती वेगळी करता येत नाही, घटाला वेगळं करता येत नाही. घटन प्रकृती असे तादात्म्य आहे. समजलं ना? याला म्हणायचं अविवेकी. घटादी पदार्थ व्यक्त विषय, आणि प्रकृती सुद्धा काय आहे? विषयच आहे. पुरुषासाठी काय आहे? एक प्रकारचे भोगरूप आहे, विषय आहे. सामान्यम सामान्य रूपानं, साधारण. जसं घटाचं ज्ञान सर्वांना सामान्य रूपाने होतं, सारखं होतं, तसं प्रकृतीचं ज्ञानही सर्वांना समान रूपाने सारखं होतं. याला म्हणायचं सामान्यम. अचेतनम. घटादी व्यक्त पदार्थ जड आहेत, अचेतन आहेत. प्रकृती सुद्धा अचेतन आहे. प्रसवधर्मी. बरोबर ना? असे कोण आहेत? व्यक्तम तथा
प्रधान. प्रसव हा ज्यांचा धर्म आहे, बरोबर ना. प्रसव म्हणजे उत्पत्ती, हा ज्याचा काय आहे धर्म आहे. प्रसव धर्मी, प्रसव धर्म यस्य तत् प्रसव धर्मी. मग व्यक्त घटादी पदार्थ प्रसव धर्मी, त्यात प्रसूती होते, बरोबर ना. तसं प्रधान प्रकृती सुद्धा प्रसव धर्मी, का तिच्यापासून काय होतं, काहीतरी उत्पन्न होतं, म्हणून ते सुद्धा प्रसव धर्मीच आहे. समजायले ना. व्यक्तम तथा प्रधानम, व्यक्त घटादी पदार्थ आणि प्रधान म्हणजे प्रकृती यांच्यामध्ये हे काय आहे, सारूप्य, साधर्म्य, सारखेपणा आहे. आणि तद विपरीत तथाच तद विपरीत पुमान. पुमान म्हणजे पुरुष मागीच्या कारिकेमध्ये सांगितलेल्या सर्व गुणाहून आणि या कारिकेमध्ये सांगितलेल्या सर्व गुणाहून धर्माहून विपरीत आहे, वेगळा आहे. दोन्ही प्रकारच्या धर्माहून काय आहे, तो वेगळा आहे. प्रकृतीहूनही वेगळा आहे आणि व्यक्त पदार्थाहूनही तो वेगळा. याला म्हणायचं साधर्म्य वैधर्म्य. समजायलंय ना. आता आपली कारिका काय सुरू आहे, महदादी तच्च कार्यम. तच्च कार्यम महदादी, त्या प्रकृतीचं कार्य काय आहे, महतत्व इत्यादी. आणि हे महदादी कार्य कसं आहे, प्रकृती स्वरूपम, प्रकृतीच्या सारखं पण आहे आणि प्रकृती विरूपमच, प्रकृतीपेक्षा वेगळं पण आहे, वैधर्म्य पण आहे. साधर्म्य काय काय आता पाहिलं आपण, त्रिगुणम, अविवेकी, प्रसवधर्मी, बरोबर ना हे. आणि विरूपम काय आहे, वैधर्म्य काय प्रकृतीपेक्षा वेगळं, की हे कसे आहेत, हेतुमत आहे, अनित्य आहे, अव्यापी आहे, सक्रिय आहे, कोण व्यक्त पदार्थ. आणि प्रकृती याच्यापेक्षा कशी आहे, वेगळी आहे. म्हणजे अहेतुमत आहे, नित्य आहे, व्यापक आहे, असा अर्थ. म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा की प्रकृतीपासून उत्पन्न होणारे जे महदादी कार्य आहेत ना, ते कार्य, काही कार्य प्रकृती सारखे आहेत आणि काही कार्य प्रकृती सारखे नाहीत, असा अर्थ. असे त्याचे कार्य आहेत, बरोबर. आणि म्हणून या कार्यावरून प्रकृती स्वरूप, प्रकृती विरूप अशा प्रकारच्या महदादी कार्यावरून कार्यतः तद उपलब्धे, तयो हो उपलब्धे, प्रकृती पुरुषाची उपलब्धी आपल्याला करता येते. इथली उपलब्धी शब्दाचा अर्थ अनुमिती. समजायला ना. कार्यावरून अशी कारणाची अनुमिती आपल्याला करता येते. अनुमानाने आपल्याला पुरुषाचं ज्ञान होऊ शकतं. म्हणून प्रकृती पुरुषाचा अभाव आहे असं म्हणता येत नाही, असं पूर्वपक्षाला समजून सांगितलं ग्रंथकारांनी. समजायला ना. समजलं. पूर्वपक्षी काय म्हणत होता, प्रकृती पुरुषाचं प्रत्यक्ष होत नाही. का होत नाही, त्यांचा अभावच आहे म्हणून होत नाही, हो नाहीतच ते. मग त्याला उत्तर दिलं की प्रकृती पुरुषाचा अभाव आहे असं नाही, कारण अभाव असतो एवढ्यानेच एखाद्या पदार्थाचं प्रत्यक्ष होत नसतं असं नाही. त्याच्यासाठी एवढी कारण आहेत, 8-9 कारण आहेत. आणि त्याच्यापैकी एक कारण आहे सौक्ष्म्यात, आणि या सौक्ष्म्यात या कारणाने प्रकृती पुरुषाचं प्रत्यक्ष होत नाही. असं नाही की ते नाहीतच म्हणून. समजायलंय ना. मग ते आहेत का म्हणून आहेत, त्यांच्या अनुमानाने सिद्धी होते, प्रत्यक्षाने नाही सिद्धी होत. कुणाची, प्रकृती पुरुषाची. मागे सांगितलेत प्रकृती पुरुष विषय आपला तोच सुरू आहे. प्रमाणाने सिद्धी करणं चाललंय. मग प्रत्यक्ष प्रमाणातून नाही सिद्धी होत प्रकृती पुरुषाची, अनुमानातून सिद्ध होत. आणि मानलं तर पुन्हा शब्द प्रमाण पण आहे, शब्द प्रमाणातूनही सिद्ध होतं आणि अनुमान प्रमाणातूनही सिद्ध होतं. समजलं ना. अशा या 2 कारिका आपल्या झाल्या. एवढं ज्ञान आपल्याला करून देतं कोण, सांख्यशास्त्र. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. हे अतिदूरात, सामिप्यात, इंद्रिय घातान, मनोनवस्थानात, ह्या कारिका त्या घट्ट पाठ करायच्या. आत्मप्रत्यक्ष होत नाही आपल्याला, म्हणजे आत्म्याचं प्रत्यक्ष किंवा परमात्म्याचं प्रत्यक्ष होत नसतं, कारण प्रत्यक्ष न होण्याची ही कारण आहेत एवढी, बरोबर ना. आणि त्यामुळे प्रत्यक्ष होत नाही आपल्याला कोणाचं, परमात्मा स्वरूपाचं. कोणत्या कारणाने, अतिदूरात पण सांगता येतं, अतिसामिप्यात पण सांगता येतं. इंद्रिय घातात, इंद्रियामध्ये काही आघात झालाय का, इंद्रियामध्ये इंद्रियच आघात रूप आहेत. त्याच्यामुळं इंद्रियाची प्रवृत्तीच नाही तिथपर्यंत जाण्याची. मनोनवस्थानात, हे सर्वात महत्वाचं कारण आहे. तुमचं मन जर अस्थिर असेल, मनामध्ये विकार उत्पन्न झाले असतील, अस्थिरता म्हणजेच विकार, ध्यानात ठेवायचा. विकार उत्पन्न झाले की अस्थिरच होतं मन, चंचल होतं. चंचल मनामध्ये ज्ञान होत नसतं.
सूक्ष्म असल्यावर, व्यवधान असल्यावर, आविर्भाव झाल्यावर, समानाभिहार असल्यावर, बरोबर ना, मग आपल्याला काय होत नाही, प्रत्यक्ष होत नाही. आणि त्यापैकी सर्वात महत्वाचं कारण आहे सौक्ष्म्य. परमात्मा सूक्ष्म आहे म्हणून त्याचं ज्ञान सूक्ष्म बुद्धीलाच होणार, इंद्रियांना त्याचं ज्ञान होत नसतं, असं याचा अर्थ आहे. बाकीचा विषय उद्या बघ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.